हॅलो गाईज, तर आम्हाला माहिती आज खूप दिवसांनी ब्लॉग येतोय आपला. मला म्हणजे माझा पण हे नाही आहे, टाईमच भेटला नाही ॲक्च्युली ब्लॉग काढायला. पहिली गोष्ट मी कुठं गेलोच नाही म्हणून मी ब्लॉग काढलाच नाही. तर आज आपल्याला जावाची कुठं म्हणजे आज कस्टमर आहेत आपल्या फार्म हाऊसवर, तर त्यांना घेऊन आपल्याला बीचवर पण जायची आहे. परत एक मंदिर पण कंकेश्वर पण फिरायचे आहे. परत मग आपण जाऊ फार्म हाऊसवर आपल्या पवायवाचे. तर आपला मित्रच आहे तो आर्यन, गेल्या टायमाला तुम्हाला भेटलेला ब्लॉगमध्ये तोच आहे. त्यालाच घेऊन ब्लॉग बनवायचे नवीन. तर आता निघू. तर गाईज पहिला तर आम्ही ना बीचवर आलो सनसेट बघायला. आता यांना सर्व जो आर्यन गेल्या ब्लॉगमध्ये मग बघितला असं मित्र आहेत मागं. फोटो नाही, पाय दाबता नाही एकमेकांची. तर बघा बीच, नुसती गर्दी आहे, नुसती गर्दी. मला वाटलं गर्दी नसेल म्हणून त्यांना इथं आणलं मी. तर आज नुसती गर्दी आहे. यांचे नुसते फोटो चालू आहेत. बीच फिरत आता नुसते फोटो चालू आहेत. हाय गाईस, ब्लॉगिंग चालू झाली. हाय गाईस. ही बाय द वे ही आमची संध्या आहे. हॅलो. जिथे खाली गुडघे दिसत आहेत उधर कमेंट आहे. हा आमच्या मॅनेजरचा बाबू. अँड बाय द वे ही आमच्या ऑफिस मधली दिवा आहे. दिवा आम्ही लावतो. आणि बाय द वे ती आमची अपर्णा. ओके. ती ऑपरेशन्स वाली आहे आणि ती कुठेतरी कंपनीमध्ये टीम लीडर आहे. नुसता खटखट नटखट आर्यन. आम्ही सगळे आता चाललो पुढं. ती एक वांद्री आमची बघा, बाई एकटीच चालली ती. काय भीती ना तिला. चालून व्हायचे साल्टी निघलंय बाबा. नुसती खडक ग्रुप लावून खालती. घरी जाऊन गरम पाणी टाकलाव ना तर नुसता जळल माहिती आहे का तो पाय. आता खासखूप झाले. काहीच लेडीज वाटेल तुम्हाला, लेडीज पण वरना माणूस आहे. फक्त 2 बोट बाहेर आले. नुसते फोटोशूट चालू आहेत. मला कंटाळा आला. माझे पाय बी एकदम गेलंच कामातून सर्व. आता बघू अजून किती माहिती आहे का, 6:30 वाजतात तशी. मला वाटतं अजून अर्धा 1 तास तरी फोटो काढतील आणि मग निघतील. आणि मी पण त्यांना चुकून ना खडक्यांच्या बीचवरच आणलं त्यांना. आता बघू. चालतंय बघ कसं एकदम छोटं स्पायडर आहे त्याच्या आतमध्ये. कुठे गेला? 1 2 3 स्टार्ट. टेक 2 आहे तो. टेक 2 3 गाईस. टेक 3 गेला. चांद पण आला. हे लोक अजून इथंच आहेत. कधी निघणार आहेत काय माहिती. अंधार झाला, कालोख झालाय. घोडा गाडी सर्व पलताय. यांची गाडी कधी पलल. चिक्क्या नारळाच्या चिक्क्या घरगुती आहेत. कसे तर नारळाच्या चिक्क्या जाम भारी आहेत. जाम मऊ आहे खायला. का तोंडात टाकले का बरं पिघल चाललंय. पोराव तर ना आपली झाली. त्यांना बीचवरशी आणला. त्यांना खिल्ले बिल्ले चायवी दिला त्यांना. आता जेवणाची पण टाईम झाले. हे 9:30 वाजल्यात. त्यांना भाकरी वगैरे सर्व कापून ठेवले. आता मम्मीने बघू काय मेन्यू ठेवलाय त्यांना. हाय, काय मेन्यू ठेवलायस? सुरमई फ्राय. वा तुकड्या बघ कसले बाबा. केवढी हाता एवढी तर माझी ती तुकडी असेल. सुरमई बघितली. आणि ते खिसली कोणी ते सांग पहिले. हा चिकनचा रस्सा. वा तर आता सकाळ झाली. सकाळचे 12 वाजल्यात. त्यांचा निघायचा पण टाईम झालाय. सर्व आवरलंय. स्विमिंग पूल वगैरे नीट ठेवू. लाईट पण काढायची, छत्र्या बित्र्या काढायचे आहेत. आता फक्त लॉक करतंय. आणि मग त्यांना मंदिरात पण न्यावायची आहे का आपले भुवनेश्वरला न्यायची आहे. मग तिकडं जाऊ कधी.
मग नंतर मग मम्मीला घेऊन आपण डायरेक्ट पनवेल, त्यांना पनवेलला घरी सोडायची आपल्याला. लय लांबची पोरं आली. बघू हळूहळू. सकाळची गुड मॉर्निंग पण आपली उपम्यापासून झाली. उपमा दिला त्यांना. उठलो तर आम्ही किती माहिती आहे का, रात्री झोपलो काहीतरी 2 वाजता 2-1 वाजता. आणि मग नंतर आम्ही आता त्यांना सकाळी उपमा दिला 9:30ला उठून. आणि मग नंतर बस फ्रेश झाले ते लोक. आणि आपण शेतात पण गेलो होतो त्यांना घेऊन. तर शेतात आपल्याला बघा एवढं काय भेटलं आहेत. ही वाल आणि ही चवलीची शेंगा आहेत. काही सोलायचे पण आहेत. मम्मी बिचारी भांडी घासते. मम्मी हाय. गाईस तुम्ही इमॅजिन नसेल केला मी काय बनवलं इथं. ही बुके बनवले मिनी बुके. ही तुमच्यासाठी मी डेडिकेट करतो. तुम्ही एवढे सबस्क्राईब करता, माझे ब्लॉग बिग बघता म्हणून तुमच्यासाठी हा बुके छोटासा माझ्याकडून. आता फायनली आम्ही कुठं सरोशीला पोचलो. हे लोक नाश्त्याला थांबलेले. मम्मी बघा, मम्मी इथं काय शेंगा सोलते. मम्मी वाळाचे शेंगा. हे लोक बघा आले तिथं आहे करून येत आहे हळूहळू. बघू निघू आता. आम्हाला इकडनं अर्धा तासाच आहे फक्त. अजून अर्धा तास झाल्यावर मग डिचू. हॅलो. तर हे सर्व झाला. ते लोक आले, त्यांना सोडलं इथं पनवेलला. सर्व गेले पण आम्ही मध्येच थांबलेलो. ते काढलं शूट केलं म्हणजे ते. पण नंतर एंडचा ब्लॉग मी काढला नाही ॲक्च्युली. म्हणजे त्यांना सोडल्यावर सर्व. कारण मी पण एवढं घाईत होतो. आम्हाला लेट झाला घरी यायला. आणि पप्पांना पण ड्युटीवर जायचा होता म्हणून. मग आता आहे बघा चेहऱ्यावर दिसते तुम्हाला. थांबा. हे दिसते तुम्हाला मी लावले म्हणून. तुम्हाला मी सेल्फी कॅमनी नाही व्हिडिओ काढत. कारण मी जरा बेसन लावलं. बेसन कॉफी आणि परत काय केलं दूध मिक्स केली आहे. कारण बरं काल बीचवर पण गेलो तो. पूर्ण टॅनिंग वगैरे झाले. केस पण रास वाढलेत. का मी वाढवतो ॲक्च्युली. म्हणजे कापायचे आहेत मला पण नाही आवडत. पण पुढच्या महिन्यात कुठेतरी चाललं आहे मी. तेव्हा कापेल केस मी. तेव्हा कापायचे म्हणून आता नाही कापत. आणि आता हां मला माहिती आहे लई दिवसाचा व्लॉग नाही आला आहे आपला. पण आता व्लॉग येईल आपला. उद्या पण एक शूट आहे. उद्या शूट करायला परत पुढच्या आपण पूर्ण शूट आहे. कारण कॉलेजमध्ये नुसते फेस्ट आहे. आणि आम्हीच सर्व होस्ट आहेत. म्हणजे मी आगरी लुक करणार आहे आपला. आपली रुमाल घालणार आहे. आणि वरती अजून ठरवलं नाही. फक्त रुमाल ठरवला आहे. पण वरती घालायचंच आहे मला काहीतरी. असं उघडा तर जाणार नाही मी. तुम्हाला पण माहिती आहे माझी काही बॉडी वगैरे नाही. तसं मी सेक्सी दिसते ना एकदम. इथं पूर्ण ब्लॅक तसं मी पण ब्लॅकच आहे. पण हाय गोरा आहे. मी गोरा आहे. तुम्ही समोरून बघाल तर गोरा आहे मी. बाकी बघू आपण आता कॉलेजच्या ब्लॉगमध्ये भेटू. मला पण माहिती कॉलेजचे ब्लॉग माझे जास्त हिट होत आहेत. कॉलेजचे ब्लॉग शूट करायला. कारण कॉलेजमध्ये भाई काय आहे रुटीनच आहे माझं. लेक्चर करते, प्रॅक्टिकल करत आहे, बस घरी येते. कॅन्टीन पण जात नाही मी आजकाल. लय पैशांची तर तंगी झाली आहे. तुम्ही लवकर मला 1000 करा सबस्क्रायबर. मग मला पैसा हो का. हां पण करा तुम्ही लवकर. बाकी आपण भेटू आपला कॉलेजच्या व्लॉगमध्ये. केस पण मला आंघोळ करायची आता. आंघोळ करायची भरपूर. असं केस पण एकदम माझी विचित्र झालीत. बाकी सर्व एकदम खुश होते. सर्व कस्टमर एकदम खुश होते. कस्टमर पण बघत असतील. तुम्ही पण लाईक करा. आणि तुम्ही व्ह्युअर्स पण लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. तोवर भेटू आपण पुढं कॉलेजच्या व्लॉगमध्ये.